उद्धव ठाकरेंनी घेतला सर्वात मोठा निर्णय. उद्धव ठाकरे काँग्रेसची साथ सोडणार. आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेसची पहिलीच मागणी ठाकरेंनी फेटाळली. जागा वाटावावरून महाविकास आघाडीत खडखडी. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आमने सामने आले आहेत. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार संजय निरुपण आग्रही आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांचा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास ठाम नकार दिला आहे. नागपूरमधल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा झाली होती. यावेळी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी संजय निरुपण यांनी काँग्रेस हायकमांडकडे हट्ट धरला. मुंबईत मातोश्रीवर झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघ लढण्याबाबत ठाम निर्धार व्यक्त केला. काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ संजय निरुपण यांना सोडण्याची गट ठाकरेंना घातली. पण उद्धव ठाकरेंनी हा मतदारसंघ सोडण्यास स्पष्ट नकार दिला. उद्धव ठाकरे गट 23 जागांवर ठाम असून शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेच्या 23 जागांसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. परिणामी राहिलेल्या 25 जागांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे समाधान होईल का? वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार असे प्रश्न निर्माण झाले आहेत. काही जागांची अदलाबदल करण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाने दाखवली असली तरी 23 जागांवर तडजोड होणार नसल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवसेनेनं त्यांची ताकद असलेली अमरावतीची जागा सोडून अकोल्याची जागा वंचितला नेण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई दक्षिण मध्य अशा मुंबईच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधून विरोधाची सूर उमटले आहे. शिवसेनेची नेमकी मतं किती आहेत असा प्रश्न संजय निरुपण यांनी उपस्थित केल्याने संजय राऊत यांचा समाचार घेतला. 2019 मध्ये काँग्रेसला महाराष्ट्र फक्त चंद्रपूरची एकमेव जागा मिळाली होती. याची आठवण संजय राऊतांनी करून दिली आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ सोडल्यात. उद्धव ठाकरेंना तुम्ही सपोर्ट करणार का याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.